गढ़चिरौली जिले से बड़ी खबर सामने आ रही है। आष्टी में पेपर मिल प्लांट की बिक्री के विरोध में मजदूरों का आंदोलन लगातार तेज होता जा रहा है। भूख हड़ताल तीसरे दिन भी जारी है और बड़ी संख्या में मजदूर आंदोलन स्थल पर डटे हुए हैं। मजदूरों का कहना है कि प्लांट बिक्री के फैसले से सैकड़ों परिवारों की रोजी रोटी पर संकट खड़ा हो गया है। उन्होंने सरकार और प्रबंधन से तुरंत निर्णय वापस लेने की मांग की। इस बीच कांग्रेस की जिलाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाड़े ने आंदोलन स्थल पर पहुंचकर मजदूरों से मुलाकात की और समर्थन जताया। मजदूरों ने चेतावनी दी कि मांगी नहीं मानी गई तो आंदोलन और उग्र किया जाएगा। उपोषण का सुरू करण्यात आले आणि मुख्य मागण्या कोणत्या आहेत? लाईट मेटलला विक्री करण्यासंबंधित चर्चा झाल्यामुळं लोकांमध्ये एक दहशतीचं वातावरण निर्माण झालं. आमचा प्लांट राहणार की नाही, त्याच्यामुळं आमचा मेन उद्देश आहे की आमचा प्लांट जागेवरच राहावं. विक्री झाली तरी आमची 1/3 जागा सुरक्षित राहावी, ही मुख्य मागणी आहे आमची. आणि आमचे जे 400 कामगार आहेत, 44 परमनंट आणि 343 कॅज्युअल, या सगळ्या लोकांची नोकरी स्थायी इथंच राहिली पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे. याआधी आपण संबंधित प्रशासनाशी कोणत्या पातळीवर चर्चा केली आहे का? याआधी आम्ही युनियनसोबत चर्चा केली आहे. युनियनचे आमचे अध्यक्ष आदरणीय नरेशभाऊ पुगलिया यांनी सविस्तर माहिती आम्ही दिली. त्याच्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री, पालकमंत्री आणि प्रशासन आणि मॅनेजमेंट या सर्वांना त्यांनी पत्र पाठवलेलं आहे, पण त्यांच्याकडून अजूनपर्यंत असं काही उत्तर मिळालेलं नाही. ऑफिसरी उपोषणात किती कामगार सहभागी आहेत? उपोषणासाठी जवळपास 44 स्थायी आणि आपले 300-350च्या वर अस्थायी ठेकेदारी कामगार आहात. ते जवळपास सर्वच आमच्या पाठीशी आहेत. गावातील सर्व कामगारांच्या आरोग्याची सध्याची स्थिती काय आहे? सध्याची सर्व सुरक्षित आणि सध्या सर्व कामगार व्यवस्थित आहेत. या उपोषणामुळे कामगारांच्या कुटुंबावर याचा काय परिणाम होत आहे? या उपोषणा म्हणजे एक कंपनी राहिली पाहिजे. या उपोषणाच्या माध्यमातून आमच्या मागणीच्या मधून ते जर टिकली तर आमची सर्व कुटुंब सुखी जगतील आणि सर्व काही सामर्थ्य दृष्टिकोन चांगलं राहील. रोजगारच नाही राहील तर आमच्याकडे हा नंतरचा मोठा गहन प्रश्न आहे.